स्टॉप लॉस म्हणजे नक्की काय मित्रांनो, एखादा स्टॉक आपण बाय करतो, ठीक आहे, बाय केल्यानंतर मित्रांनो तो खाली पडायला सुरू करतो. आपण जो विचार केलेला असतो, मी 100 रुपयाला स्टॉक बाय केला आहे, माझं टार्गेट आहे 120 रुपये किंवा 130, पण तो 90 पर्यंत आला, आता काय करायचं? मित्रांनो, तुम्हाला जायचं आहे मुंबईला जायचं आहे तुम्हाला, पण तुम्ही गाडी पकडली नाशिकची, तर तुम्ही मुंबईला जाऊ शकतात का? नाही जाऊ शकत. तर मित्रांनो, कुठेतरी मध्ये उतरणं तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. नाही तर तुम्ही नाशिकपर्यंत पोचून जाल, मग वापस तुम्हाला तिकडनं यायला लागणार आहे. तर मित्रांनो, तसंच असतं स्टॉप लॉस म्हणजे, की 100 रुपयाला आपण स्टॉक घेतला, तो 150 रुपये किंवा 250 रुपये आपलं टार्गेट असतं, पण ते सक्सेस झालं नाही, उलटा तो 90 रुपये आला किंवा 85 रुपये आला, तर कुठेतरी आपल्याला स्टॉप लॉस लावणं ही खूप महत्त्वाची आहे. कारण की मोठा लॉस पासून आपल्याला वाचायचं आहे. मित्रांनो, अशाच शेअर मार्केटच्या ABCD जाणून घेण्यासाठी जे खाली तुम्हाला नंबर्स दिले, त्या नंबर्सवरती कॉल करा आणि शेअर मार्केट शिका. धन्यवाद.